गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खान पान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. विठ्ठल 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 सकळ तीर्थाहुनी, ओ सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. पंढरी हे मुकुट, ओ पंढरी हे मुकुटमणी. काय सांगू तेथील शोभा, काय सांगू तेथील शोभा. रमा वल्लभ जेथे उभा, रमा वल्लभ जेथे उभा. सकळ तीर्थाहुनी, ओ सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. तीर्थव्रतदानी न लगे, 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 तीर्थव्रतदानी. ते या विठ्ठला दरुशनी, ते या विठ्ठला दरुशनी सकळ तीर्थाहुनी, सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. साधू संत गाती नाम, साधू संत गाती नाम, साधू संत गाती नाम, साधू संत गाती नाम, साधू संत गाती नाम. सकळ भूतांचा विश्राम, सकळ भूतांचा विश्राम, ओ सकळ तीर्थाहुनी, ओ सकळ तीर्थाहुनी पंढरी हे मुकुटमणी. तुका म्हणे स्तुती, तुका म्हणे स्तुती, तुका म्हणे स्तुती. आ
भरभर भरभर काम करताय. हा किती फास्ट. अरे फास्ट करू नाही तर काय करू, कधी जाते वारीत आणि त्या पांडुरंगाला भेटते असं झालंय बघ. अहो तुमची लगबग बघून मला दमायला झालंय. माझे पाय दुखायला लागले, तुमचे नाही दुखत आहेत का? अरे पाय आहे त्याची जाणीवच नाही. पार एक जीव झालाय, कधी एकदा त्या पांडुरंगाला भेटते असं झालंय. राम कृष्ण हरी. पण मला 2 मिनिटं द्या ना तुमची. 2 मिनिटं इथे बसा ना. या ना या, बसा बसा बसा. मी कधीपासून वारीमध्ये चालतोय, पण ते इतके फास्ट चालतात की मला त्यांचा स्पीडच मॅच करता येत नाही. मी त्यांच्याशी धड बोललोही नाही आणि त्यांचे फोटोही काढू शकलो नाही. तुम्ही प्लीज माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ना. देते देते. कदाचित त्या पांडुरंगानं मलाच निवडले बघ तुझी मदत करायला. सांग काय मदत करू. मी काय म्हणतो, ते एकमेकांच्या पाया पडतात आणि म्हणतात माऊली. असं का म्हणतात ते? तू मला आई म्हणतोस ना, का बरं? कारण तुम्ही माझ्या आईसारखे आहात. हा मल्लिका, वारीमध्ये फिरणाऱ्या प्रत्येकामध्ये माऊली दिसते बघ, म्हणून एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. शेवटी काय आहे, जगी माऊली सारखं कोण आहे आणि तिचं जन्मा जन्मांतरीच ऋण रे ऋण. ओके, असं आहे होय. आणि ते वारकरी वारकरी म्हणतात ते काय? मी बघितलं ना, शेकडो हजारो लाखो लोक विठ्ठलाच्या ओढीने नुसते धावतायत पंढरपूरच्या दिशेने. काय अप्रतिम ऊर्जा. त्या एनर्जी बद्दल सांगा ना. हो बघायचंय तुला? हो. हे बघ, वारी, माझ्या पांडुरंगाची वारी. वारी म्हणजे गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी पदयात्रा. महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा. देहूवरून तुकारामांची पालखी निघते, तर आळंदीवरून ज्ञानेश्वरांची. या पालखी सोबत पंढरपूरच्या दिशेने वारी करणाऱ्यांना वारकरी म्हणतात. हरिनामाचा जप करत टाळ मृदुंगाचा ठेका धरून वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत लीन होतात. लहान मोठा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष हा भेद न बाळगता येथे नामावरच भर दिला जातो. जपाने स्वतःला जपा हेच भागवत धर्म सांगतो आणि वारकरी जो धर्म पाळतात त्यालाच भागवत धर्म म्हटले जाते. आपल्या कर्तव्याचा आणि भागवत धर्माचा विसर पडू नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. त्याला माळकरी म्हणतात. असे सारेच माळकरी आणि वारकरी आषाढी एकादशीला संतांच्या पालख्या घेऊन पंढरपुरात पोहोचतात. पंढरपुरात शासनाची शासकीय पूजा असते आणि या पूजेत वारकरी दाम्पत्यालाही पूजेचा मान मिळतो. लाखोंच्या संख्येने पांडुरंगाच्या दर्शनाला भक्त येतात आणि या दर्शनाने वारीचा आलेला थकवा, क्षीण क्षणार्धात नाहीसा होतो. यालाच विठ्ठलाची किमया म्हणावी का वारकऱ्यांची अपार भक्ती. जय जय विठ्ठला रखुमाई, 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 जय जय विठ्ठला रखुमाई. विठ्ठल टाळ विठ्ठल, विठ्ठल टाळ
विठ्ठल सुखा विठ्ठला दुखा विठ्ठल सुखा विठ्ठला दुखा विठ्ठल सुखा विठ्ठला दुखा विठ्ठल सुखा विठ्ठला दुखा दुखया मुखा विठ्ठल दुखया मुखा विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा दुखया मुखा विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा दुखया मुखा विठ्ठल विठ्ठल काय आई, आता मला कळलं. अगदी शून्यात गेल्यासारखं वाटतंय. कसं शब्दात वर्णन करू काहीच कळत नाहीये. मन अगदी शांत प्रसन्न झालंय. अगं, एवढा खडतर प्रवास करून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचं नामोनिशाण का नसतं ते मला आत्ता जाणवतंय. शहाण्यासारखा बोलायला लागला बघ लेकर तू आता. आता वाईट जरा आराम कर, माझ्या सोबत जरा भाकर तुकडा खा आणि मग जा आता. आई, मला खरोखरच भूक लागलीये. मंडळी, तुम्ही घ्या छोटीशी विश्रांती. तोपर्यंत मी आईच्या हातची भाकर खाऊन घेतो. असं अशी का वागतात ना तेच मला कळत नाही. सगळं जगच स्वार्थी झालंय. बर मला सांग, तू इथं वारीमध्ये काय करतोय? मला वारकरी वारी याची खरी माहिती जगासमोर आणायची आहे. मी एक छान कार्यक्रम बनवतोय त्यावर. आणि त्याने काय होईल? त्या कार्यक्रमाला जर स्पर्धेत बक्षीस मिळालं तर माझं नाव होईल, माझी प्रसिद्धी होईल. आता मला सांग, यात तुझा स्वार्थ नाही का? अरे सगळं जग स्वार्थी हाय बघ. आई, तू किती सोप्या शब्दामध्ये माझ्या शंकेचं निरसन केलंस. कुठून शिकलीस ग? माझ्या माऊलीनं शिकवलं मला. अरे तुकोबराय, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, बुवा मंडळी, महाराज मंडळी, सगळी मंडळी प्रबोधन करतात बघ. त्यातून लय शिकायला मिळतंय. तुला ऐकायचंय? बघ मग महाराज काय म्हणतायत ते. वैकुंठीच्या राया राया वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या राया राया वैकुंठीच्या राया अग वैकुंठीच्या राया 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 विठ्ठल सकळ्या अगा नारायण अग वसुदेव अगा वैकुंठीच्या राया अगा पुंडली तुवरदा पुंडली कुवरदा पुंडली कुवरदा अगा विष्णु तू गोविंदा अगा विष्णु तू गोविंदा
रखुमाईच्या दांता कान्होपाचा रखुमाईच्या कांता कान्होपाचा दासी वैकुंठीच्या राजा वैकुंठीच्या 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 राजा राजा वैकुंठीच्या राजा अगा वैकुंठीच्या राजा राजा अगा नारायण अगा नारायण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पाहिलंच लेका की बुवा मंडळी महाराज मंडळी संतांची शिकवण कशी सांगतात, या भरकटलेल्या जगाला आरसा दाखवण्याचं काम करतात. आई, आता मला कळलं ही सगळी मंडळी तहानभूक विसरून विठ्ठलाच्या दर्शनाला का धावत येतात. आणि आणखीन एक, या विठ्ठलाच्या चरणी कोणतीही जात पाहिली जात नाही बर का. कुणी लहान कोणी मोठा, कोण गरीब कोण श्रीमंत, काही नाही बघ, इथं सगळे सारखं. विठ्ठलाच्या दारी सगळ्यांना समान वागणूक आहे. याला अजून विठ्ठलाच्या बाबतीत जरा 4 गोष्टी सांगते, तोपर्यंत घ्या थोडीशी विश्रांती. पाहिलंच लेका पांडुरंगाचं महात्म्य. हो नाही, काय बोलावं मला सुचत नाहीये. म्हणजे मला जाणवतंय पण शब्दात व्यक्त नाही करता येत आहे. तुला सांगते, मी जेव्हा पांडुरंगाच्या पहिल्यांदा दर्शनाला गेले ना आणि त्याच्या चरणी मी माझा माथा ठेवला आणि सगळं विसरले बघ, अगदी तल्लीन झाले. अरे माझ्यातला मी पण आता निघूनच गेला. हो ना, पांडुरंगाचं दर्शन घेतलं की नेमकं असंच होतं. तुम्हीही पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि आमच्या आईला जसा अनुभव आला तशीच सुखद अनुभूती घ्या. आणि जेव्हा दर्शनाला जाल तेव्हा नक्की स्वच्छता राखायला विसरू नका आणि आरोग्याचीही काळजी घ्या. चला, आज वेळ झाली इथंच थांबण्याची, पण ही वारीची परंपरा आता तुमच्या पिढीने जपायची. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. मंडळी, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. चला मग, आज वेळ झालीये इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत पांडुरंग हरी. सेवा भक्ती
नेणेमी पतित सेवा भक्ती नेणेमी पतित आता माझे हित तुझिया पायी आता माझे हित तुझिया पायी अभयदान माझ देईला उदार अभयदान माझ देईला उदारा तुका म्हणे तुझे नाम दीननाथ तुका म्हणे तुझे नाम दीननाथ ते मज उचित करी आता ते मज उचित करी आता अभयदान माझ देईला उदार अभयदान माझ देईला उदारा कृपेच्या सागरा पांडुरंगा अभयदान माझ देईला उदार अभयदान माझ देईला उदारा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल